वीरेश्वर मंदिरातील चोरी प्रकरणी 4 जणांना अटक. 48 तासात चोरांच्या मुसक्या आवळल्या. खोपोली पोलिसांची धडाकेबाज कारवाई. खोपोली शहराचे श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीवरील सुमारे 17 किलो वजनाचे चांदीचे आच्छादन चोरी करणाऱ्या 4 आरोपींना अवघ्या 48 तासात जेरबंद करण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत चोरीतील मुद्देमालही जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या तत्पर आणि नियोजनबद्ध तपासाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणी अमोल कसबे, विलास आगिवले, दिलीप जाधव आणि सखाराम गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. खोपोलीतील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन वीरेश्वर मंदिरातून महादेवाच्या पिंडीवरील सुमारे 17 किलो वजनाचे चांदीचे आच्छादन चोरी करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात अटक केली. रविवारी पहाटे घडलेल्या या चोरीमुळे शहरात संतापाची लाट उसळली होती. रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल पाटील आणि पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली 8 तपास पथके तयार करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, फास्टॅग माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचे वाहन कर्जत मार्गे गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शिरूर आणि पारनेर येथून 4ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीतील चांदीचे आच्छादन आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्यात इतरांचा सहभाग आणि पूर्वनियोजित रेकी झाली होती का याचा तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.